नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। कारगिल विजय दिनानिमित्त खादरवाडीत देशभक्तीचा जागर, माजी सैनिक आणि जवानांच्या पालकांचा ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब कडून सन्मान, युवकांना भारतीय सैन्य सेवेसाठी मार्गदर्शन। आंदोलन करा पण परवानगी घेऊनच, बेळगाव पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, अन्यथा कारवाई। अन्नभाग्य तांदळाच्या गैरव्यवहारावर कडक कारवाई, नवीन कायदा येणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा। ट्रॅक्टरला टमटमची भीषण धडक, एका मजुराचा जागीच मृत्यू तर 5 जखमी। कारगिल विजय दिनानिमित्त बेळगावात भव्य बाईक रॅली, देशभक्तीचा जल्लोष आणि वीर जवानांना अभिवादन। टर्मिनल 2 सज्ज, रोजगारात स्थानिक युवकांना पहिली संधी द्या, सांब्रा ग्रामस्थांची जोरदार मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशात 20% इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलच्या वापराविरोधात टॅक्सी चालक आणि वाहतूक व्यावसायिक आक्रमक झालेत। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आता टॅक्सी संघटनांनी 4 ऑगस्ट रोजी संसद मार्चची घोषणा केली असून देशभरातील टॅक्सी चालक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आलाय। पाहुयात हा एक स्पेशल रिपोर्ट। देशात 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापराच्या धोरणाविरोधात आता टॅक्सी चालक आणि वाहतूक व्यावसायिकांनी मोठे आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे। जंतर मंतर येथे 36 दिवस चाललेल्या विद्यार्थी आणि जेनझी आंदोलनानंतर आता E20 इंधनाच्या वापराबाबत वाढत्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात होत असून दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर्स ऑपरेटर्स असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसद मार्च करण्याची घोषणा केली आहे। या आंदोलनात ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या टॅक्सी चालक आणि ट्रान्सपोर्टर्सचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित असल्याचं संघटनेनं सांगितलंय। कारगिल विजय दिनानिमित्त खादरवाडी येथे राष्ट्रभक्ती आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला। ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने माजी सैनिक तसेच भारतीय सैन्यात कार्यरत जवानांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला। बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथे 27व्या कारगिल विजय दिनानिमित्त आणि सलग 3ऱ्या वर्षी ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या पुढाकाराने हा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता। संस्थापक, प्रशिक्षक आणि माजी सैनिक अमित बिर्जे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त लेफ्टनंट कर्नल शिवाजी कडंबरकर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मलिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धाचा इतिहास, भारतीय जवानांचे शौर्य आणि विजयाचे महत्त्व सांगणारे प्रभावी लघुनाट्य सादर केले। परिसरातील माजी सैनिक तसेच सध्या भारतीय सैन्यात कार्यरत जवानांच्या पालकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कारगिल युद्धात वीर मरण आलेले जांबोटी येथील शहीद जवान धोंडीबा देसाई यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच कारगिल युद्धातील सर्व ज्ञात अज्ञात वीर शहीदांचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। माजी सैनिक किरण पाटील यांनी युवकांना भारतीय सैन्यात भरतीसाठी मार्गदर्शन केले, तर देवप्पा कोळेकर यांनी ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या कार्याचा आढावा घेत युवकांना मोफत सैन्य भरती प्रशिक्षण देणाऱ्या अमित बिर्जे यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले। शहरात आता मोर्चा, आंदोलन किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आले। विनापरवाना आंदोलन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलाय। बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि विविध आंदोलनांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं निर्णय घेतलाय। मोर्चा, निदर्शने किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संघटना, संस्था आणि नागरिकांनी कार्यक्रमाची माहिती आधीच पोलीस विभागाला द्यावी लागणार आहे। कार्यक्रमाचा मार्ग, वेळ आणि सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या याबाबत आयोजकांनी पोलिसांना माहिती देणं आवश्यक राहणार आहे। मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्यास प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, तसेच रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी पोलिसांच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केलंय।
रेशन धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन कायदा आणणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी केली आहे. अन्नभाग्य योजनेतील तांदळाच्या गैरव्यवहारावर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. रेशन धान्याचा आणि विशेषतः अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबत गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी बेंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत माहिती दिली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांना या संदर्भात नवीन कायदा करण्याची विनंती करण्यात आल्याचं खरगे यांनी सांगितले. काळ्या बाजारात रेशन धान्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या 4 आठवड्यांपासून गृहमंत्री म्हणून काम पाहत असून लवकरच या प्रकरणातील कारवाईची माहिती जाहीर केली जाईल असेही खरगे यांनी स्पष्ट केले. अन्नभाग्य योजनेतील तांदूळ परदेशात पाठवल्याचा आरोप करत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून पुराव्यांच्या आधारे सरकार कारवाई करत असल्याचा दावा गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी केला. विजापूर जिल्ह्यातील देवर हिप्परगीजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला टमटम वाहनाची जोरदार धडक बसल्यानं एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून 5 मजूर जखमी झालेत. अपघातानंतर टमटम चालक फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. पाहूया हा रिपोर्ट. देवर हिप्परगी तालुक्यातील डवळार क्रॉस येथे रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. कलकेरी तांडा येथील 7 मजूर टमटम वाहनातून गुब्बेवाड गावाकडे कामासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला टमटमची जोरदार धडक बसली. या अपघातात थावरू चव्हाण वय 55 यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 5 मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सिंदगी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार रस्त्यावर ट्रॅक्टर उभा असल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तसेच अपघातग्रस्त टमटम वाहनावर नोंदणी क्रमांक नसल्याची बाबही समोर आली आहे. अपघातानंतर टमटम चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पीएसआय मंटूर आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला. मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कलकेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त बेळगावात माजी सैनिक आणि बाईक रायडर्सनी देशभक्तीचा अनोखा संदेश दिला. बेळगाव माजी सैनिक असोसिएशन आणि मुनीश्वर मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाईक रॅलीमध्ये शेकडो जण सहभागी झाले. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत बेळगाव माजी सैनिक असोसिएशन आणि मुनीश्वर मोटर्स यांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. गोवावेस येथून रॅलीला सुरुवात झाली. कारगिल युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करत शेकडो बाईक रायडर्स आणि माजी सैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले. सैनिकांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी हा या रॅलीमागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितले. प्रत्येक दुचाकीवर तिरंगा ध्वज फडकत होता तर भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. धर्मनाथ भवन येथे रॅलीची सांगता झाली. देशभक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांब्रा विमानतळाच्या टर्मिनल 2 चे काम अंतिम टप्प्यात आलं असून आगामी कर्मचारी भरतीमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विमानतळासाठी शेकडो एकर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारात प्रथम संधी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी विमानतळ प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे केली आहे. सांब्रा विमानतळाच्या टर्मिनल 2 चे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच विविध पदांसाठी कर्मचारी भरती होण्याची शक्यता आहे. या भरतीमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी सांब्रा आणि परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विमानतळ उभारणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो एकर सुपीक जमीन दिल्यानं स्थानिक युवकांना रोजगारात प्रथम संधी मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. सध्या अनेकदा परराज्यातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जात असल्याची खंत व्यक्त करत टर्मिनल 2 सुरू झाल्यानंतर होणाऱ्या भरती प्रक्रियेत स्थानिक पात्र आणि कुशल युवकांचा प्रथम विचार करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम सोंडजी, ग्रामपंचायत उपाध्यक्ष मारुती जोगाणी, सदस्य मल्लाप्पा कांबळे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव
विजया दक्षता हॉस्पिटल, 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. ड्रग्ज व्यसनमुक्ती जनजागृती अभियानांतर्गत बेळगाव शहरातील प्रमुख ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गंभीर परिणाम, युवकांवर होणारा दुष्परिणाम आणि व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. कलाकारांनी प्रभावी सादरीकरण करत नागरिकांना ड्रग्जपासून दूर राहण्याचं आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचं आवाहन केलं. या जनजागृती उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, आरोग्य आणि सकारात्मक विचारांकडे वळावे असा संदेश या अभियानातून देण्यात आला. ड्रग्जमुक्त समाज घडवण्यासाठी बेळगाव शहरात जनजागृतीचा हा उपक्रम राबवण्यात आला. मोटारसायकली चोरणाऱ्या 2 तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदलगा पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी ही माहिती दिली. सदलगा पोलीस स्थानकात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना शुभम मन्नोळे व आकाश वडेर या 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलमट्टी धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे यंदा प्रथमच धरणाचे 14 दरवाजे उघडून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले. आलमट्टी जलविद्युत केंद्रातून 42,500 क्युसेक आणि धरणाच्या 14 दरवाजातून 25,000 क्युसेक अशा एकूण 67,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरुवारपर्यंत केवळ 42,500 क्युसेक्स पाणी सोडलं जात होतं. धरणात वाढलेल्या पाण्याच्या आवकेमुळे विसर्गात वाढ केली आहे. 519.60 मीटर ही पूर्ण जलपातळी आणि 123.081 टीएमसी ही धरणाची कमाल साठवण क्षमता आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत धरणातील जलपातळी 548 मीटर इतकी नोंदवली गेली असून 106.939 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील 10 तासातील सरासरी पाण्याची आवक 85,800 क्युसेक तर सरासरी विसर्ग 70,500 क्युसेक्स इतका नोंदवण्यात आलाय. सरकारी शाळांमधील LKG ते द्वितीय PUC पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने सामुदायिक व कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीचा प्रभावी वापर करण्यात यावा असं आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सामुदायिक व कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंमलबजावणी जिल्हा शाखेच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राज्य सरकारच्या उत्तम शिक्षण उज्ज्वल भविष्य या उपक्रमांतर्गत कर्नाटक पब्लिक स्कूल शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी CSR निधीचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आलाय. या अनुषंगाने जिल्हा स्तरावर CSR कक्षाची स्थापना करण्यात आली असून संबंधित विभागाचे अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधींनी समन्वयाने कार्य करून शाळांच्या विकासाला गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शाळांमध्ये पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी CSR निधीचा नियोजनबद्ध वापर करावा असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी सांगितले. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि लेखी परीक्षेच्या माध्यमातूनच पार पडणार असून नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या दलालांवर किंवा एजंटांवर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू नये असे आवाहन अरभावीचे आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी केले आहे. DCC बँकेत 83 लिपिक, 20 शिपाई आणि 1 सुरक्षा रक्षकासह एकूण 104 पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र
थेट भरती म्हणजे बँकेचे संचालक मंडळ उमेदवारांची थेट निवड करणार असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. सर्व उमेदवारांना लेखी परीक्षा देणं अनिवार्य असून त्यामधील गुणवत्तेनुसारच अंतिम निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी 27 जुलै ते 27 ऑगस्ट दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार असून सप्टेंबर अखेरीस लेखी परीक्षा घेण्याचा बँकेचा मानस असल्याचे जारकिहोळी यांनी सांगितले. जिल्हा शिवसेना व आर्यन फाउंडेशनच्या वतीने शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त जिल्हाप्रमुख हनुमंत मजूकर यांच्या हस्ते खडेबाजार येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पूजन करण्यात आले. यावर्षी चांगला पाऊस होऊ दे, शेतकरी सुखी होऊ दे असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घालण्यात आले. यंदा भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परशुराम गोंडकर, कुशल मजूकर, सदानंद सदाकाळे, रमेश पाटील, विनायक कुंडेकर, प्रशांत खन्नूकर, आर्यन मजूकर, प्रिया मजूकर यांच्यासह शिवसैनिक आणि आर्यन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कोचिंग सेंटरमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून गोकाक पोलिसांनी 2 शिक्षकांना अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोचिंग सेंटरसमोर संतप्त पालकांनी निदर्शने केली होती. गिरीश पाटील व सिद्धया पुजेर अशी त्यांची नावे आहेत. 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचं उघडकीस येताच कोचिंग सेंटरवर येऊन पालकांनी 2 जणांची धुलाई केली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून गोकाक पोलिसांनी कोचिंग सेंटर बाहेर बंदोबस्त वाढवला होता. या घटनेनंतर पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी देसूर बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KGP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया, तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइड्स, सुमारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रात आषाढी एकादशी निमित्त ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम डॉक्टर नीता देशपांडे डायबिटीज सेंटर, सोमवारपेठ, टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आबासाहेब देसाई यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले. विविध सदस्यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते, अभंग आणि कविता सादर करून वातावरण भक्तिमय केले. यावेळी विश्वास धुराजी यांनी वारीचा अनुभव कथन केला. कार्यक्रमाला सोसायटीचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष करत येथील ट्विन्स लँड इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी व गोपीचा पारंपरिक वेशभूषा करून हातात टाळ, पताका खांद्यावर घेऊन, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल विठ्ठलचा जप करत गावातील महादेव गल्ली, रामदेव गल्ली, विठ्ठल मंदिर गल्लीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेऊन पुढे नवीन वसाहत मार्गे शाळेत पोहोचली. शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग वाजवत अभंग सादर केले. या दिंडीचे आयोजन करण्यासाठी संस्थापक उमेश जाधव, प्राचार्या राजेश्वरी जाधव, शिक्षिका विद्या कोकितकर, सरिता पाटील, वर्षा मिसाळ, भारती कब्बीन यांनी परिश्रम घेतले. टिळकवाडी येथील जैन PU कॉलेजमध्ये हिंदी विभागाच्या वतीने युवा आणि राष्ट्र या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देश की रक्षा कौन करेगा, हम करेंगे अशा जोशपूर्ण घोषणा देत देशसेवेचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते काकडे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा बुक लव्हर्स क्लबचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांनी युवकांनी जबाबदार नागरिक बनून राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहावे असा संदेश दिला. त्यांनी राणी अब्बक्का चौटा, अरुणिमा सिन्हा, भगिनी निवेदिता आणि निर्जा भानोत यांच्या प्रेरणादायी कार्याची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ पाटील होते. हिंदी विभागाचे प्राध्यापक, लेखक व कवी भरमा कोलेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिरसी तालुक्यातील होसगड्डे गावाजवळ अघनाशिनी नदीच्या पुराच्या प्रवाहात वाहून आलेल्या विशाल अजगराची ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत सुटका करून वन विभागाच्या ताब्यात दिले. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला असताना अजगर वाहून जात असल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी त्याला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून अजगराची आरोग्य तपासणी केली आणि त्याला सुरक्षित जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडले. मान्सून काळामध्ये वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन अधिकाऱ्यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे इदलहोंड व गणेबैल येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल किट व अन्य साहित्य देऊन मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. दानशूरांच्या सहकार्याने गेल्या 9 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून मराठी शाळांतील पटसंख्या वाढवणे आणि मराठी भाषा संस्कृतीचे जतन करणे हा यामागील उद्देश असल्याचे युवा समितीने सांगितले. कार्यक्रमाला शिक्षक, ग्रामस्थ आणि युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवांची गुणवत्ता अधिक लोकाभिमुख, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी अधिकारी वर्गाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष अरुणकुमार M.Y. पाटील यांनी दिले. विजापूर येथील विभागीय कार्यालयात झालेल्या प्रगती आढावा बैठकीत बस स्थानकांची स्वच्छता, प्रवाशांच्या सुविधांचा विस्तार, बसेसची वेळेवर देखभाल, वेळ पालन, इंधन बचत आणि रस्ते सुरक्षा यावर भर देण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीस विभागीय नियंत्रक देवानंद A. बिरादार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.